केकेसी टाइम्स न्यूज़ लाइव फुटबॉल राष्ट्रीय स्पर्धा में जलगांव का जलवा। राजमाता जिजाबाई ट्रॉफी महिला फुटबॉल राष्ट्रीय स्पर्धा गुजरात 14 सितंबर के लिए जलगांव की अर्शिया तड़वी का चयन हुआ है। वहीं शिरपुर में हुई अंडर 14 इंटर डिस्ट्रिक्ट स्पर्धा से जलगांव के पार्थ पाटिल का भी महाराष्ट्र टीम में चयन किया गया है। दोनों खिलाड़ियों को जलगांव जिला फुटबॉल संगठन के सचिव फारूक शेख, मुख्य प्रशिक्षक राहील अहमद व अली उमर ने शुभकामनाएं दी। संगठन के प्रमुख पदाधिकारियों ने भी अभिनंदन किया। जलगांव की शान अर्शिया और पार्थ को हार्दिक बधाई। ताज़ा खबरों के लिए हमारे चैनल केकेसी टाइम्स न्यूज़ लाइव को सब्सक्राइब ज़रूर करें। केकेसी टाइम्स न्यूज़ लाइव। आज जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनला गर्व आहे आमच्या या दोन खेळाडूंवर की नुकत्याच वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन तर्फे झालेल्या 14 वर्षातील मुलांच्या स्पर्धेत शिरपूर येथे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आमचा पार्थ पाटील यांची एक निवड चाचणीसाठी निवड झालेली आहे आणि आता नुकताच पालघर येथे झालेल्या महिला आंतरजिल्हा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आमची अर्शिया तडवी ही पात्र ठरलेली आहे। एकमेव जळगाव जिल्ह्यातून, तसंच पार्थ पाटील हा एकमेव। आणि अर्शिया तडवी ही उद्या जळगाव येथून कोपरेज फुटबॉल मैदानावर आपल्या निवड चाचणीसाठी जात आहे की त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातल्या 33 जिल्ह्यातील 50 मुलींना सिलेक्ट केलेलं आहे आणि त्यांचा 12 दिवसाचा कॅम्प आहे आणि त्याच्यातून अंतिम 30 खेळाडूंचा संघ निवडला जाणार आहे। त्याचप्रमाणे लवकरच पार्थ पाटील हा सुद्धा विफावरच वेस्ट इंडिया फुटबॉल संघाच्या कोपरेज ग्राउंडवरच ही निवड चाचणी होणार आहे। त्यासाठी त्याची निवड झालेली आहे। अशा दोघा खेळाडूंना आज आम्ही जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे निरोप देत आहोत आणि ही खरोखरच गर्वाची बाब आहे की महिला ओपन मध्ये अर्शिया तुम्ही बघताय की किती लहान आहे आणि खुल्या गटात 33 जिल्ह्यातून तिची जळगाव जिल्ह्यातून एकमेव आणि आपल्या जवळच्या 4 जिल्ह्यातून तिची एकटीची निवड झालेली आहे। त्यामुळे मी त्या दोघांना शुभेच्छा देतो आणि ईश्वर चरणी प्रार्थना करतो की दोघांचं हे राष्ट्रीय पातळीवर ते जरूर जळगावचं नाव चमको। धन्यवाद। फारूक शेख, सचिव, जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन, जळगाव।